नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनाचा पाठ अभ्यासणार आहोत। याआधी आपण स्थूल वाचनाचा पहिला भाग अभ्यासलेला आहे, पहिला पाठ अभ्यासलेला आहे। या भागामध्ये आता आपण स्थूल वाचनाचा दुसरा पाठ अभ्यासणार आहोत। दुसऱ्या पाठाचं शीर्षक आहे मणक्या पेरेन लागा। मणक्या पेरेन लागा या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। विद्यार्थी मित्रांनो, मणक्या पेरेन लागा ही एक बंजारी भाषेतील कविता आहे, जी तुमच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचन या भागामध्ये घेण्यात आलेली आहे। मणक्या पेरेन लागा म्हणजेच काय? मणक्या म्हणजे माणूस, पेरेन म्हणजे पेरणे किंवा पेरायला, लागा म्हणजे लागणे किंवा लागो। तर ह्या कवितेमध्ये माणूस पेरायला लागूया असा संदेश या कवितेतून कवीने दिलेला आहे। चला तर आपण या कवितेचा कवीबद्दल संक्षिप्त माहिती जाणून घेऊया। मणक्या पेरेन लागा या कवितेचे कवी आहेत विरा राठोड आणि यांचा जन्म 1980 मध्ये झालेला आहे। आधुनिक काळातील कवी म्हणून विरा राठोड हे प्रख्यात आहेत। सेन साई वेस ही बंजारा भाषेतील प्रार्थना व पिढी लायरी वाते हा बंजारा भाषेतील कविता संग्रह कवींचा प्रसिद्ध आहे किंवा प्रकाशित झालेला आहे। त्यांच्या पहिल्याच कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2015 मध्ये मिळालेला आहे। सामाजिक कार्यात सहभागी होऊन मानवतावादी दृष्टीने भटके, विमुक्त, वंचित, दलित यांच्या प्रश्नावर त्यांनी लेखन केलेले आहे। आता आपण कवितेची मध्यवर्ती कल्पना अर्थात आशय समजून घेऊया। त्यांच्या बंजारा भाषेतील मणक्या पेरेन लागा या कवितेचे कवी विनायक पवार यांनी मराठी भाषेत रूपांतर केलेले, मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे। कविता व्यक्त होताना भाषेचा अडसर नसतो। बी मातीत पडून तिचं झाड होईपर्यंतचा प्रवास सांगताना माणसं पेरायला हवीत हा विचार कवीने या कवितेतून व्यक्त केलेला आहे। कवी अभिव्यक्त होत असताना त्यांच्या कविमनावर झालेले भाषिक संस्कार व त्यांची उपजत प्रतिभा यांचा कस लागत असतो। विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या भाषेतून अभिव्यक्त होऊन सहज व सोप्या पद्धतीने एखाद्या विषयाची काव्यरूपात गुंफण करावी या उद्देशानेच या कवितेचा समावेश करण्यात आलेला आहे। माणसाचं मन एक अजब यंत्रणा आहे। अनेक परस्पर विरोधी भावना आणि विचारप्रवाह तिथे वास करत असतात, पण बहुतेक वेळा आपण नकारात्मक भावना आणि छळवादी विचारांच्या अंमलाखाली वावरतो। त्यामुळे आपण निष्क्रिय तरी होतो किंवा हातून चांगलं काम घडत असलं तरी त्यातून आनंद, आत्मविश्वास आणि समाधान मिळत नाही। अशा नकारात्मक भावना व विचार मनातून नष्ट व्हावेत अशी इच्छा बाळगून वावरतो आणि ते शक्य असतं का असं प्रश्नचिन्ह मनामध्ये तयार होत असतं। प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, त्यामुळे होकारात्मक आणि सृजनात्मक विचार झाले तरी त्यांना विरुद्ध बाजूही असतेच। त्याचप्रमाणे नकारात्मक विचार आणि भावना यांचा देखील काही उपयोग होतच असतो। तो उपयोग करून घेणं हे आपल्या कौशल्य आणि हुशारी हे लक्षात ठेवायला हवं। म्हणून तर अशा परस्पर विरोधी भावना आणि विचार मनात वावरतात त्या नकारात्मक गोष्टींना गांगरून जाण्याचं जरासुद्धा कारण नाही। त्यांचं संतुलन राखणं महत्त्वाचं असतं। ज्याप्रमाणे चारचाकी गाडीत ब्रेक आणि ॲक्सिलेटर म्हणजेच वेग नियंत्रक आणि प्रवर्तक असतात, त्याचप्रमाणे मनाला वेगाने पुढे नेणारे होकारात्मक विचार आणि प्रगतीला रोखणारे नकारात्मक विचार असतात। गाडीच्या सुरक्षिततेसाठी ब्रेकची आवश्यकता भासते म्हणून ते असतात, त्यांना भिण्याचं काही कारण नाही। त्याप्रमाणे मनात नकारात्मक विचार येतात, त्यांच्या मदतीने सावधगिरी कशी व कुठे बाळगायची याचं स्पष्ट भान निर्माण होतं आणि चुकीच्या निर्णयात देखील आळा बसतो। अर्थात नुसताच ब्रेक दाबला तरी गाडी सुरूही होणार नाही आणि वेग देखील घेणार नाही। म्हणूनच सतत आपल्या विचारांचं संतुलन असणं आवश्यक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपले आजच्या स्थूल वाचनातील जो पाठ आपण अभ्यासणार आहोत त्या पाठाची मध्यवर्ती कल्पना की मनुष्याच्या जीवनामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही विचार आवश्यक असतात आणि ह्या विचारांच्या आधारावरती आपण जीवनामध्ये काही गोष्टींचं संतुलन असणं आवश्यक आहे। आता आपण प्रत्यक्ष पाठाकडे वळूया। पाठातील
कवींचा परिचय आणि मध्यवर्ती कल्पना म्हणजेच कवितेद्वारा कवी आपल्याला काय सांगू इच्छितात ती कवींचा आशय आणि त्यानंतर प्रत्यक्ष कविता आपण अभ्यासूया. मणक्या पेरेन लागा स्थूल वाचन. कवी आहेत विरा राठोड. यांचा जन्म 1980 मध्ये झालेले आहेत. आधुनिक काळातील प्रसिद्ध कवी आहेत. याआधीही तुम्हाला मी संक्षिप्त परिचय सांगितलेला आहे, तरी पण आपण पुन्हा एकदा पाठ्यपुस्तकातून समजून घेऊया. ही बंजारा भाषेतील प्रार्थना व पिढी घडायरी वाते हा बंजारा बोली भाषेतील कविता संग्रह प्रकाशित आहे. ज्याप्रमाणे आपल्या मातृभाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रार्थना असतात, तसा बंजारा बोलीभाषेमध्ये सेन साई वेस नावाची प्रार्थना आहे. आणि बंजारा भाषेतील कविता संग्रह पिढी घडायरी वाते ह्या कविता संग्रहातील ही मणक्या पेरेन लागा ही कविता आहे. आणि कवी विरा राठोड यांच्या पहिल्याच कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2015 मिळालेला आहे. आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊन मानवतावादी दृष्टीने की सर्वांना समानतेने वागणूक द्यावी, मानवामध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता मानवतावादी दृष्टिकोन ठेवून भटके, विमुक्त, वंचित, दलित यांच्या प्रश्नांवर सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. कवींच्या बंजारा भाषेतील मणक्या पेरेन लागा या कवितेचे कवी विनायक पवार यांनी मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे. आणि कवीला व्यक्त होताना भाषेचा अडसर नसतो, की कोणतेही कवीला कोणतीही आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी भाषेचं बंधन नसतं, की त्याला मराठी भाषेमध्येच लिहिलं पाहिजे, हिंदीमध्येच लिहिलं पाहिजे, इंग्रजीमध्येच लिहिलं पाहिजे. तर नाही, ह्या कवितेच्या माध्यमातून की आपल्या ज्या बोलीभाषा असतात त्या अधिक तर काही लोकांना माहिती नसतात. अशा अनेक बोलीभाषा आहेत. तर ह्या बोलीभाषांमधून सुद्धा आपण आपले विचार, आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकतो असे इथे कवीने सांगितलेले. म्हणून कवीला व्यक्त होण्यासाठी कोणत्याही भाषेचा अडसर नसतो. बी मातीत पडून तिचं झाड होईपर्यंतचा प्रवास सांगताना माणसं पेरायला हवीत हा विचार कवितेतून व्यक्त झाला आहे. कवी अभिव्यक्त होत असताना त्यांच्या कविमनावर झालेले भाषिक संस्कार आणि त्यांची उपजत प्रतिभा यांचा कस कसा लागतो याचं वर्णन ह्या कवितेमध्ये केलेलं आहे. आणि ही कविता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यापाठीमागे एक विशिष्ट प्रकारचा उद्देश आहे, एक विशिष्ट प्रकारचं ध्येय आहे. आणि तेच म्हणजे की विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेतून अभिव्यक्त होऊन सहज आणि सोप्या पद्धतीने एखाद्या विषयाची काव्यरूपात गुंफन करावी, या उद्देशानेच या कवितेचा समावेश तुमच्या पाठ्यक्रमामध्ये पाठ्यपुस्तकात केलेला आहे. तरी ते कवीने सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की विद्यार्थ्यांमध्ये कविता निर्माण करणे, कविताविषयी आवड निर्माण होणे, शब्दांना काव्यरूप प्रदान करणे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, या सगळ्या भाषिक शैलीमध्ये विद्यार्थ्यांनी व्यक्त व्हावे. त्यांनी आपल्या मनात आलेले विचार, आपल्या मनातील भावना ह्या आपल्या बोलीभाषेतून व्यक्त व्हावे, हाच उद्देश या कवितेचा आहे. तर आता आपण प्रत्यक्ष कविता वाचूया. एकीकडे तुम्हाला कवी विरा राठोड यांची कविता आहे आणि दुसरी विरा राठोड यांची कविता बंजारा भाषेतील आहे आणि बाजूलाच विनायक पवार यांनी त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं कविता दिलेली आहे. मणक्या पेरेन लागा. एक बी जमीम गडच, जमिती ओरो नातो जुडच, धूड ओन लगाडछण जीव, आसो काही घडच, पाणी पावस उंदाळो वरसाळो, आंधी आंघोळो, दुष्काळेती लढच, एक दन ओन झाड करणच छोडस, चालो आपण बी मणक्या पेरेन लाग जावा. कवी विरा राठोड. आता आपण ह्या कवितेचा भावार्थ समजून घेऊया. मणक्या म्हणजेच काय, माणसं. पेरेन म्हणजे पेरायला, लागा म्हणजे लागणे. तर इथे कवितेमध्ये कवितेचं जे शीर्षक आहे की माणूस पेरायला लागूया, असं कवीने का सांगितलेलं आहे, या शीर्षकाच्या संदर्भात पण आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. की आज आपण पाहतो
मनुष्याचा स्वभाव कुंठित होत चाललेला आहे, त्याच्यातली माणुसकी संपायला चाललेली आहे. एकमेकांमधील सहृदयता, एकमेकांमधील जिव्हाळा, प्रेम, आपुलकी हे संपत चाललेलं आहे आणि हे कुठेतरी थांबायला हवं असा विचार किंवा असा भाव या कवितेतून कवी व्यक्त होताना सांगतात की आता ज्याप्रमाणे आपण शेतीतील मातीमध्ये बी पेरतो आणि त्या बीचं रूपांतर पिकामध्ये होतं, तसंच आता सुद्धा आपल्याला ह्या मातृभूमीवर माणसं पेरता आली पाहिजे, माणुसकीचं बीज रोवता आलं पाहिजे आणि त्या बीजला सुसंस्कारित करून सहृदय अशी मानवता सर्वत्र फुलली पाहिजे आणि तिचा सुगंध सर्वत्र दरवळला पाहिजे. कवी म्हणतात की एक बी जमीम गडच, म्हणजेच काय, एक बी जमिनीवरती पडतं. जमीन, माती, भूमी, पृथ्वी, तर ह्या जमिनीवरती एक बी पडतं. गडच म्हणजे पडतं. आता तुम्ही बघता की आपल्या आजूबाजूला मातीवरती अनेक असे बी पडतात आणि त्याचं झाड उगलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता हे बी आपण स्वतःहून टाकलेलं नसतं. कधी कधी काय होतं, पक्ष्यांच्या द्वारे सुद्धा हे बी, कधी कधी काय होतं माहिती आहे की पक्षी जे असतात ना, आपल्या चोचीमध्ये एखाद्या फळाचं बी किंवा कशाचंही बी आपल्या घरट्यामध्ये नेत असताना आणि हे मग बीचं ने-आण करताना ते पक्ष्यांच्या मुखातून, तोंडातून, चोचीतून ते जमिनीवरती पडतं आणि असंच एक बी त्या जमिनीत पडतं. जमिती ओरो नातो जुडच, म्हणजेच काय, त्या जमिनीबरोबर मग त्या बीचं काय होतं, नातं जोडतं. नातो जुडच, जुडच म्हणजे नातं जुडलं जातं. जमिती ओरो नातो जुडस, मग त्या जमिनीवर पडलेल्या त्या बीचं नातं त्या जमिनीबरोबर जुडतं. धूळ ओन लगाड छ जीव, म्हणजेच काय, धूळ ओन लगाड छ जीव. जीव म्हणजेच प्रेम, स्नेह, जीव लावणे आपण म्हणतो की नाही, त्याला माया लावणे. मग त्या जमिनीवर पडलेल्या त्या बीला ती जमीन अर्थात ती माती काय करते, जीव लावते, तिच्यावरती प्रेम करू लागते, तिला आधार देते, स्नेह देते. धूळ ओण लगाडछन जीव, आणि ते नातं मग घट्ट असं ते नातं ते जुडतं. असं काही ते घट्ट नातं जुडतं. ती जमीन अशी काय त्या बीची काळजी घेते, अशी काय त्या बीवर आपलं सगळं चांगुलपणाचं, संस्कारांचं पेरणी तिथे ती करू लागते त्या बीवरती. त्या बीला मग काय होतं, संरक्षण त्याचं करत असतं. पाणी पाव असो काही घडच, की अशी काय ती घडते. मग ती माती असं काय करते की पाणी पावस उंदाळो वरसाळो आंधी आंघाळो दुष्काळातील लढस, म्हणजेच काय, पाणी पावस, पावस म्हणजे पाऊस. मग काही कितीही संकट येऊन दे, कितीही पाऊस येऊ दे, कितीही पावसाळा येऊ दे, तर त्या पावसाळ्यापासून ती जमीन त्या बीचं संरक्षण करत असतं. उंदाळो वरसाळो, उंदाळा म्हणजे उन्हाळा, वरसाळो म्हणजे पावसाळा. मग उन्हाळा येऊ दे, उन्हाळ्यामध्ये, उन्हाळा या ऋतूमध्ये उष्णतेच्या, सूर्याच्या प्रखर तेजापासून, त्या गरमीपासून, त्या उन्हापासून ती माती त्या बीचं संरक्षण करू लागते. मग तो कोणताही ऋतू येऊ दे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, प्रत्येक ऋतूमध्ये ती माती त्या बीचं संरक्षण करू लागते. आंधी आंघोळो दुष्काळेतीच लढन्स, आंधी आंघोळो, आंधी म्हणजे आंधी आंघोळो. तिथे काय सांगितलेलं आहे, कितीही ऊन पाऊस वारा आंधी येऊन दे, तुफान येऊन दे, व्यवधान येऊन दे, किती प्रकारचे दुष्काळ येऊन दे, कितीही संकट येऊन दे, पण ती माती त्या बीचं संरक्षण करू लागते, तिचं पालन पोषण करते. आणि अशा रीतीने मग हळूहळू ते बीचं रूपांतर एका छोट्याशा रोपट्यामध्ये होतं. मग त्या रोप ते हळूहळू वाढतं
आणि मग हळूहळू वाढत वाढत ते एक झाडाचं रूप धारण करते आणि तेव्हा ती बी त्या मातीमध्ये आपले मूळ घट्ट रोवून ठेवते. इतके घट्ट रोवून ठेवते की ते झाड मातीपासून वेगळं होत नाही. म्हणजे ते बी जे असतं ते छोटंसं ते कशामध्ये रूपांतरित झालेलं आहे, त्याचं आता झाडामध्ये. आणि त्या झाडामध्ये जेव्हा ती बीचं रूपांतरित होते तर त्याच्या पाठीमागे त्या मातीने तिला लावलेली माया, त्या मातीने लावलेली तिला तिच्या पूर्णत्व विकासासाठी जर ती सगळ्या संकटापासून तिला वाचवलेलं असतं, पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, ऊन, वारा, पाऊस, वादळ, जे काही दुष्काळाचे जे काही सावट असतात त्याच्यापासून तिचे रक्षण केलेलं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, स्थूल वाचनाच्या या भागामध्ये आतापर्यंत आपण बंजारा कवी आणि त्यांची कविता यांची भावार्थी आशय आणि भावार्थी कल्पना समजून घेतलेली आहे. आता उर्वरित कवितेचा अर्थ आणि कवितेचा स्वाध्याय आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.